गळ्यात कंडा पाठीवरती झूल, गळ्यात कंडा पाठीवरती झूल, तुझाच रे मान तुझेच रे शान, तुझाच रे मान तुझेच रे शान, तू सारे केले कष्टाने शिवार अपार, एका दिवसात नाही फिटणार तुझा उपकार, एका दिवसात नाही फिटणार तुझा उपकार। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बैलाबद्दल। तर शेतकऱ्यांच्या रानात नेहमीच काबाड कष्ट करणाऱ्या बैलाबद्दल आपण थोडीशी आज माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि मला कळवा व्हिडिओ कसा वाटतोय आणि ते मला सांगा। तर मित्रांनो, बैलाचा चाबूक हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा कुठेतरी बंद झाला पाहिजे। तर याचसाठी आपण आज जाणून घेणार आहोत तर गोड साखरेची कडू कहाणी। तर आता कारखानदारीवर आपण बघतच आहोत की ट्रॅक्टर असेल किंवा कोणतेही वाहनं असतील ते जास्त प्रमाणात येऊ लागले आहेत, पण तरी पण बैल जोडी ही आतापर्यंत अद्याप ही थांबलेली नाही। याचं कारण एकच, तो म्हणजे कारखानदारीच्या मालकाचं होणारं नुकसान। कारण की त्यांना जवळच्या कारखान्याच्या भागातील ऊस आणण्यासाठी ट्रॅक्टर परवडत नाही, अशा कारणासाठी ते बैलजोडी लावतात। तर बैलांसाठी एक आता नवीन जुगाड काढलेला आहे लोकांनी, तर ते सुद्धा जुगाड लावायला पाहिजे का नाही ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा। तर जी टोळीची मालकं आहेत आणि जी चालवतात बैलजोडी ती सुद्धा आता ते मशीन जे निघालेलं आहे ते लावत नाहीत, आणि ज्या भागातून जास्त चढ आणि उताराचा रस्ता आहे त्या भागातून बैलांची जास्त खूपच कसरत होते। त्याच कारणांमुळे बैलांना आता हे शक्य थांबण्याचं झालेलं आहे। कष्ट त्यांना भरपूर आहे आणि आराम थोडा पडतोय, त्यामुळं बैलाची स्थिती आता कुठेतरी थांबली पाहिजे। आणि ह्या गोड साखरेची कडू कहाणी कशी होते ते जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात 172 कारखाने आहेत सरकारी, आणि 27 कारखाने हे सेपरेट आहेत। तर 10 ते 9 लाख आपल्या महाराष्ट्रात ऊसतोड कामगार आहेत, आणि ते 6 ते 7 महिने कंपल्सरी आपल्या कारखान्यावर ऊस तोडायचं काम करतात। पण 6 ते 7 महिने कंपल्सरी या बैलाला कुठल्याच प्रकारचा आराम नसतो, कुठल्याच प्रकारचं काही थांबलेलं नसतं, त्याला रोज काबाड कष्ट करायला लागतंय। तर आधीच्या काळात शेतकऱ्यानं बैल कशासाठी घेतलेला, तर हा आता एक नवीनच उपाय करू लागलेले आहेत लोक। तर बैलाचं जे रानातील आहे, जे नांगरणी आहे, फन्नी आहे, ह्याच्यासाठी केलेलं आहे, पण कारखानदार आता याचा हा चुकीचा वापर करत आहेत। हे कुठंतर थांबण्यासाठीच आता मागच्या काही दिवसापूर्वीच विश्वास नांगरे पाटलांनी एक सूचना दिली होती की बैलजोडी थांबवावी लागेल आणि नाही थांबवल्यास अन्यथा कारवाई केली जाईल, पण याही कारवाईचं कोठंही पालन केलेलं नाही। तर भरपूर प्रमाणात बैलांना जास्त खूप त्रास होतोय, आणि तो त्रास कुठंतरी आता थांबला पाहिजे आपल्या महाराष्ट्रात। तर सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त करून बैलजोडी उसाला लावू नका आणि ट्रॅक्टरचाच उपयोग करा। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटूया अशाच नवीन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये।